शिवनगर चौदरपाडा गावातील हरिभक्त पारायण श्री मारुती पाटील यांच्या सौभाग्यवती हरिभक्त पारायण वैकुंठवासी ताराबाई मारुती पाटील यांचे 5वे पुण्यस्मरण सोहळा दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी संपन्न झाला। या पुण्यस्मरणार्थ निमित्ताने कीर्तनाची सेवा हरिभक्त पारायण जनार्दन महाराज पाटील इताडे यांचे सुंदर असे कीर्तन झाले। तसेच हरिभक्त पारायण मारुती पाटील यांनी आलेल्या पाहुण्यांचे शाल व स्लीपर देऊन स्वागत केले। मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो
पायी हा माझा विश्वास गाये पायी हा माझा विश्वास गाये पायी हा माझा Yeah.
पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. भागरिया माझ वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ गोपाळ करी. तुका म्हणे शेष घेईन आवडी, किंवा तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोली देते, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ गोपाळ करी. विठाला पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संतांची, त्यांच्या कृपादाने कथित बाबाजी सद्गुरू दास तुका किमानंद रूपा विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशायी श्री कृष्णाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं पणिन्द्रमातां सुखीधरं
कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् तस्मै कल्याणमूर्ती माझा पायावरी या वारकरी संतांच्या किंवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत सम्राट देव माने संत मान्य जगमान्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा संतपर प्रकरणातील अभंग असून या अभंगातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि माझा विश्वास कोणावर आहे याचं दिग्दर्शन या अभंगातून करतात. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगातून तुकाराम महाराजांना कोणीतरी एक साधक आणि विचार नाही करता गेलेला आहे आणि त्यांना विचारलं की बाबा तुमचा विश्वास कोणावर आहे एवढं सांगा म्हणजे आमचं काम. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा विश्वास कोणावर आहे माझा विश्वास संतावर आहे संतांची पाळी हा माझा आणि सर्व भावे दास झालो माझा विश्वास त्यांच्यावर असल्यामुळे मी सर्व भावाने म्हणजे कायेने वाचेने मनाने मी त्यांचा काय झालो दास झालो. का झाले तर तेच माझे हित करीती तेच माझे हित करणारे आहेत. हित करतात म्हणजे काय करतात जेणे हा गोपाळ दोन ताने आमच्यावर कृपा करावी आणि म्हणून ते हित जर कोण करणारे असतील तर ते फक्त संत आहे. आणि आम्ही परमार्थ करत असताना जर थकलो भागलो तर ते आम्हाला काय करतात घडीवर घेतात. घडीवर घेतात म्हणजे उचलून घेत नाही तर आम्हाला धीर देतात. भागली या मद वाहतील घडी त्यांची येणे जोडे सर्व सुख आणि त्यांच्यामुळेच आम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होते आणि म्हणून आम्ही त्यांचंच उशिष्ट सेवन करू हे सांगितल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे तुका म्हणे शेष घेईन वचन न मोडी त्यांच्या वचनाचा कधीही आम्ही अनादर करणार नाही त्याचं आम्ही सेवन करू. आणि म्हणून का तर तेच माझे हित करीती जेणे हा गोपाळ असा अभंगाचा सरळ भाव आपल्या सर्वांना सर्व भाविकांना याची कल्पना जरी असली तरी सांगणं हे वाक्याचं अर्थ कर्तव्य आपल्या मोदी शिवनगर गावातील सर्वांचे सुपरिचित आदरणीय हरिभक्तीपरायणांचे परम स्नेही परम मित्र आणि आपल्या वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराचे संचालक आदरणीय श्री मारुती पाटील यांच्या सौभाग्यवती वैकुंठवासी हरिभक्तीपरायण ताराबाई मारुती पाटील यांना जाऊन आंदोलन 5 वर्षे. त्याचप्रमाणे त्यांचे नातू असतील विश्वजित पाटील असेल त्यांच्या सौभाग्यवती असतील अश्विनी विश्वजित पाटील त्यांची नात आहे अनुराधा जामदार आहे ना नावात ते चुकी होते. त्या ठिकाणी संपन्न होत असताना आमचे मारुती पाटील यांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केलेली. माझा काही अधिकार
नाही, परंतु सेवके पाळावे स्वामीचे वचन, या न्यायाने सेवा करण्याचा प्रयत्न. विठ्ठल वैकुंठवासी. आणि आपण ज्या लोकात राहतो त्याचं नावच काय, मृत्यूलोक. आणि मृत्यूलोकात जो जो येतो त्याला एक ना एक दिवस गए हुए कभी वापिस नाही आते, लेकिन उनकी याद, आणि म्हणजे त्यांची आठवण येते. गेलेली माणसं परत कधी येत, परंतु त्यांची आठवण येते. आणि ती आठवण म्हणजे आजचा कार्यक्रम. विठ्ठल त्यांची आठवण या घराण्याला आहे. अशी आईचे आपल्या फार मोठे उपकार असतात. तेव्हा दोन रथाची चाकं असतात आणि त्यांची मन म्हणजे आज असतात. आज आणि कधी ना कधी प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा प्रसंग ठरलेला असतो. कधी नवरा पुढे जातो तर कधी बायको जाते, कधी दोघं बरोबर जातात. आपले वैकुंठवासी गुंडा महाराज ज्या वेळेला त्यांचं देहावसान झालं आणि ही बातमी ज्या वेळेला पत्नीला कळाली तेव्हा तिने त्याच वेळेला त्यांचा मृत्यू. असाही प्रसंग जीवनामध्ये येतात की एकाच सरणावर दोघांची म्हणजे एकाच चितेवर दोघांना झालं, असे प्रसंग जीवनामध्ये येतात. तेव्हा मरण हे काही आयुष्यावर अवलंबून प्रवासावर आहे. जसा जसा ज्याचा प्रवास त्याप्रमाणे माणूस जात असतो. तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारे स्वभाव आणि चांगल्या प्रकारे त्यांनी संसार वगैरे केला. आणि एक दिवस त्यांचं झालं. मला वाटतं बरीच माणसं ही कोरोनामध्येच गेली. कोरोना काळामध्ये बरीच माणसं गेली, म्हणजे कोरोनाने नाही गेली परंतु कोरोनाच्या भीतीनं जास्त गेली. विठ्ठल आणि मारुती महाराजांच्या जीवनामध्ये त्यांची मुलांची ताटातून. परंतु परमार्थिक माणसाचं जीवन जगत असताना जरी एखाद्याचा वियोग झाला तरी माणूस कार्यक्रमाच्या निमित्ताने तो सगळं काही विसरून अशा प्रकारे. आणि त्यांचं आपल्या या वारकरी संप्रदायाला चांगल्या प्रकारे त्यांचं योगदान आहे. मारुती महाराजांनी मला वाटतं जवळजवळ पंढरपूर धर्मशाळेसाठी सुद्धा 50,000 रुपयाची देणगी जागा घेण्याच्या अगोदरच अशा प्रकारे. आणि आता यादीमध्ये नाव वाचलं मी त्यांचं 10 किलो बुंदी वाकडे साहेब. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पित्रे तया सेवेसी केर शरीरे. आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे माणसाने. परमार्थिकाने तर केलीच पाहिजे, पण इतरांनी ती केली. अहो आमच्या गावातला एक प्रसंग सांगतो. मला वाटतं 13 वर्ष वडील म्हणजे अर्धांग व्हायच्या याच्यामध्ये 13 वर्ष मुलांनी सेवा केली. आणि बाप पण एवढा कडक होता का अंतरुणात पण सेवा द्यायचं काम करत. आपले ते वाकडे नाही का त्यांचा पाहिजे. आणि ते गेल्यानंतर आणि सोम सूर्य ग्रहणे येऊनही करवती पार्वणे का माता पितर मरणे अंकित. ते ज्या दिवसाला गेले त्या दिवशी त्यांचं स्मरण म्हणजेच पुण्यस्मरण. विठ्ठल त्यासाठी संत परप्रकरणाचा अभंग सेवेकरता निवडलं. मी आता उशीर जास्त संत व्हावे घेता. आजचे कार्यक्रम सगळे पुण्यात्मक, म्हणजे सकाळी जो श्राद्धविधी झाला तोही पुण्यात्मक कार्यक्रम. त्याच्यानंतर आता हरिपाठ प्रवचन झालं, हरिपाठ झाला, हे सगळे कार्यक्रम पुण्यात्मक. आणि कीर्तनाच्या नंतर होणारा कार्यक्रम म्हणजे अन्नदान, हे पण पुण्यात्मक. आणि हे सगळं ताराबाईंच्या नावावर. विठ्ठल पुण्याची अपेक्षा. कारण असं म्हटलेलं आहे भावार्थ रामायणामध्ये, यमयातनेसी पितर चिंतिताती निरंतर एकादशी हरिजागर वंशी तत्पर. ते तिथनं इच्छा करतात की आपल्या कुळामध्ये वंशामध्ये कोणीतरी एकादशी करणारा, हरिजागर करणारा, भजन करणारा आणि व्हावा. कारण त्या भजनाच्या द्वारे त्यांना तिथं पुण्य मिळेल. म्हणून अशा प्रकारे आज ताराबाई त्या ठिकाणी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी पाहत असतील की आमच्या परिवाराने किती मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. अन्नदान वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहे. आणि त्या तिथून मग त्यांना काय देतील सर्व
कल्याण इच्छिते सर्व काळ. आणि त्याने आशीर्वाद दिला की मग माणसाच्या जीवनामध्ये समाधान शांती प्राप्त होतं. म्हणून काहींच्या जीवनामध्ये भरपूर काय असतं पण समाधान समजायचं का पितरांचा आशीर्वाद. आणि म्हणून यासाठी ज्यांनी जसं आपली परिस्थिती असेल त्याप्रमाणे ते केलंच. एक वेळ भागवा भागवी चालेल म्हणजे नाही कीर्तन ठेवलं नाही हरिपाठ ठेवला 5 माणसं जरी जेवण घातली तरी ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठीचा आशीर्वादासाठीचा कार्यक्रम आहे किंवा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आपल्याला विचार करायचा आहे. कारण जीवनामध्ये विश्वासाशिवाय कोणतंही कार्य होत. प्रत्येक क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज. मग प्रपंचामध्ये जरी असलं तरी प्रपंचामध्ये विश्वासाची. कारण बायकोचा नवऱ्यावर विश्वास आणि नवऱ्याचा आणि म्हणून तो निसोपपणाने जेवण वगैरे करत असतो नाश्ता करत असतो. आणि एखाद वेळा जर बायकोच्या मनात आलं की 2 रोगाचं थेंब टाकून याला द्यावं मग यद्गत्वान निवर्तन तद्धाम परम. म्हणजे दोघांचा विश्वास आहे म्हणून हे सगळं चाललेलं. म्हणजे संसारामध्ये देखील काय पाहिजे विश्वास. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा विश्वासाची गरज आहे. कारण विश्वासाशिवाय राजकारण सुद्धा चालत. आता गोपी दादा तुम्ही कोणत्या पण 2 पैसे देता का तुमच्या विश्वासातली माणसं आहेत त्यांच्या जवळ. ज्या वेळेला गावागावामध्ये जेव्हा पैसे वाटे साहेब पैसे वाटवले जातात तेव्हा कोणाचे 2 पैसे देत नाही. तुमच्या विश्वासातला कोण आहे का बाबा हा आता तो देतो की नाही देतो हा भाग सोडून द्या. पण राजकारणात सुद्धा विश्वासाशिवाय राजकारण होत नाही. सुद्धा विश्वासाची गरज आहे. राजकारणात विश्वासाची गरज आहे आणि परमार्थात तर विश्वासाची गरज आहे. कारण परमार्थामध्ये मुख्य भांडवल जर काय असेल तर तो विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास झालो ते झालो निश्चय न पाये मागील ते मूर्ती सोस सेवेचा. अशा प्रकारे म्हणजे परमार्थामध्ये मुख्य भांडवल जर काय असेल तर विश्वास. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेना अधिगच्छति. अशा प्रकारे श्रद्धेनं ज्ञान प्राप्त होते. म्हणजे 2 मार्ग सांगितले. एक श्रद्धेने ज्ञान प्राप्त होतो आणि एक तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. एक गुरुची सेवा केल्यानंतर ज्ञान प्राप्त होतो. तरी तनु मनुजीवे किंवा ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे आते आणावे तरी संता या भजावे. जे ज्ञानाचा कोरडा तेच सेवा हा दारवंता तो स्वाधीन करी सुवटा ओळगुणी तनु मनुजीवे चरणासी लागावे अगर्वता करावे. मग अपेक्षित ते आपुले ते सांगतील की कुठले अंतकरण बोलले. म्हणजे एक गुरुची सेवा केल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं आणि एक श्रद्धेने ज्ञान प्राप्त. म्हणून श्रद्धा माणसाच्या जीवनामध्ये. परंतु त्या श्रद्धेला चढ उतार. श्रद्धेला जन्म आहे. म्हणजे श्रद्धा ही पार्वती आहे आणि विश्वास हा शंकर आहे विठ्ठल. अंधश्रद्धा निर्मूलन संस्था. अशा प्रकारे अंधश्रद्धा असू शकते. श्रद्धा डोळस असं आहे म्हणतात.
अंधश्रद्धा कशाला म्हणतात आपले साहेब एक काय करायचं जेवण करताना काठी आपल्याला अंधश्रद्धा कशी असते तेव्हा एकाने विचारलं अरे काय बाबा तू का काठी आपडतो तुला डोळे आहेत सगळं काय आहे का काठी आपडतो नाही म्हणजे आमचे बाबा आपटा घेऊन अरे बाबा आंधळे होते हा जेवण करत असताना कुत्र मांजर तिथं आल्यानंतर तो काठी आपटायचं का तर त्याने खाऊ नये आणि तुला तर चांगले डोळे आहेत याला अंधश्रद्धा म्हणतात संपूर्ण जग हे श्रद्धामय श्रद्धामयोयम पुरुषो यो यश श्रद्धा सयोसा ऐसेने हा सकळ जगडंबर निखिल श्रद्धेचाची केवळ ओतला अशा प्रकारे म्हणजे सगळे श्रद्धावान आहेत म्हणजे श्रद्धेमध्ये चढउतार असतो परंतु श्रद्धा ही पार्वती आणि विश्वास हा भगवान शंकर कारण पर्वतापासून जन्म म्हणून पार्वती आणि भगवान शंकराचा जन्म कुठे आपल्याला पाहायला मिळत मातू पितू अशा प्रकारे याला मायबाप एखाद्या मुलाला आपण सहज विचारलंय कृष्णाचा जन्म कधी झाला लगेच सांगतो श्रावण मध्ये अष्टमी रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी आता तुम्ही सांगा का भगवान शंकराचा जन्म कोणता कोणत्याही कॅलेंडर मध्ये दिसणार नाही का मातू पितू हिला ज्याला जन्म किंवा आपण विचारलं की कृष्णाचे मायबाप कोण लगेच माणसांचं देवकी वसुदेव रामाचे मायबाप कोण तर कौशल्या दशरथ सांगा आता भगवान शंकराचे मायबाप कोण कितीही डोकं लावलं तरी असं म्हणतात एकदा भगवान शंकराचं लग्न आणि वरात निघाले वरात निघाल्यानंतर नारदाने विचार केला की माझं लग्न काही जमत नाही मग करवला व्हायला काय हरकत आहे करवल्याची पूर्वी फार मजा असायची आणि मग त्यांनी विचार केला तर आपण करवला व्हायचं आणि मग त्या वराती बरोबर नारद गेले आणि नारदाने त्यांची अशी लग्नामध्ये पंडित लोकांची अशी आड होती की जोपर्यंत 3 पिढ्यांची नावं सांगत नाही तोपर्यंत लग्न लावायचं म्हणजे नवरदेवाला ते विचारायचे तुमच्या वडिलांचं नाव काय तुमच्या आजोबाचं नाव काय तुमच्या बंधुबाचं नाव काय आणि अशा प्रकारची वरात गेल्यानंतर तिथे त्या धर्मपंडिताने विचारलं की सांगा नवरदेवा तुमच्या वडिलांचं नाव भगवान शंकराला प्रश्न पडला की आता नाव सांगायचं कोणाचं माझं वडीलच नाही तर नाव सांगायचं कोणाचं मग नारदांकडे तुम्ही पाहिलं आणि नारदांना विचारलं काय सांगू आता तो सांगा विरंची म्हणजे ब्रह्मदेव आता ब्रह्मदेव कुठे माझे वडील आहेत का अहो लग्न होईपर्यंत सांगा ना मग बघू आपण काय करायचं मग त्यांनी सांगितलं ब्रह्मदेव नवऱ्याच्या वडिलांचं नाव त्याच्यानंतर धर्मपंडितांनी सांगितलं आता सांगा तुमच्या आजोबांचं नाव काय पुन्हा भगवान शंकराने नारदांना काय सांगू तुझं सांगा विष्णू आता विष्णूकडे माझ्या आजोबा आहेत का सांगा ना थोड्या वेळापर्यंत त्यानंतर मग त्याने सांगितलं विष्णू चला नवऱ्याच्या वडिलांचं नाव ब्रह्मदेव आणि आजोबांचं नाव विष्णू आता पंजोबाचं नाव सांगितलं की लग्न आता सांगा पंजोबाचं नाव भगवान शंकरला पण घाम फुटला की आता सांगायचं काय मग नारदाकडे पाहिलं सांग नारदा सांगा आता नारदाने सांगितलं माझ्याकडे 2च नाव वेटिंगला होती आता तिसरं नाव काही माझ्याकडे काय करायचं ते करून घ्या भगवान शंकर असे गरम झाले या सगळ्यांचा बाप मी आहे म्हणतो लग्न लावायचं असं तर लावून घ्या भगवान शंकराला विश्वास म्हटले विश्वास आणि तो विश्वास प्रत्येकाच्या जीवनामध्ये असला पाहिजे आणि म्हणून काही साधक मंडळी तुकाराम महाराजांकडे गेलेले आणि तुकाराम महाराजांना गेल्यानंतर गावामध्ये गेल्यानंतर विचारलं तुकाराम महाराज कुठे राहतात तर काय म्हणून सांगितलं मागच्या गल्लीमध्ये राहतात आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर
तुकाराम महाराजांना नमस्कार केला आणि सांगितलं, श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अशा प्रकारे त्यांना दंडवत घातलं आणि सांगितलं की तुकाराम महाराज, आम्ही परमार्थी आहोत आणि तुम्ही मला परमार्थ करायचा. आणि परमार्थ करण्यासाठी, कारण तुम्ही आम्ही सगळ्यांना परमार्थी समजतो. आता समजा धोतर लावलेला आहे, जमा घातलेला आहे, टोपी घातलेली, पताका आहे खांद्यावर, अशा प्रकारे त्यांना आपण सहज परमार्थी समजतो. पण परमार्थ शब्दाची व्याख्या आहे, कारण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे, परमार्थ शब्दाची व्याख्या काय? परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे त्याला म्हणतात परमार्थ. एवढी संकोचित व्याख्या. किंवा ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाचा भाऊ वाटेकरी होत नाही, आणि ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाचे भाऊ वाटेकरी होत नाही, आणि जे धन वाटलं तरी संपत नाही, त्याला म्हणतात श्रेष्ठ. किंवा एका सुभाषितकाराने सांगितले, न चौर्यहार्यम न भातृ राज्यम न च भारकारी ये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्व महाधन. किंवा याची चोरी होत नाही, भाऊ वाटेकरी होत नाही, आणि हे कधी मेलं तरी आपली संगत सोडत नाही, त्याला म्हणतात धन, परमार्थ धन. आणि म्हणून असं धन मला जीवनामध्ये परमार्थ करायचं आहे. आणि तुम्ही परमार्थिक असल्यामुळे एवढं फक्त सांगा की आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा. असं त्याने विचारल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुम्हाला कोणाच्यावर विश्वास ठेवायचा तिथे. तेव्हा हे उत्तर त्यांना मग त्यांनी सांगितलं की तुकाराम महाराज, आम्हाला हे जरी तुम्ही नाही सांगितलं तरी तुम्ही परमार्थिक असल्यामुळे तुम्ही कोणावर विश्वास ठेवला एवढं जरी सांगितलं तरी आमचं काम झालं. आणि मग तुकाराम महाराजांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्या त्यांच्याकडे आलेल्या साधकाला की संतांची ये पायी हा माझा विश्वास. माझा विश्वास कोणावर आहे? संतांवर आहे. कारण जिवे भावे झालो दास नाही आस संसार. अशा प्रकारे मी संपूर्ण माझा विश्वास कोणावर टाकलेला आहे? संतांवर. बघा ना, किती मालक लोक कुठे असतात? मुंबईला. आणि कंपन्या असतात इकडे. पण त्यांचा विश्वास कोणावर असतो? कंपनीतल्या मॅनेजरवर. मॅनेजर लोक काय घोटाळा करतात ते सोडून द्या, पण त्यांचा विश्वास असतो. विठ्ठल आहे आपले श्री गुरु, यांच्यावर आपला काय असला म्हणजे विश्वास. काही गोष्टींवर माणसाने विश्वास ठेवू नये. 5 गोष्टीवर विश्वास ठेवू नये. विश्वासो नैव कर्तव्य श्रीषु राज कुलेषु नदीनांच नदीनांच शस्त्रपाणया. अशा प्रकारे 5 जणांवर विश्वास ठेवू. ज्याची नख वाढलेली आहेत, नख, त्याच्यावर विश्वास ठेवू. नदीनांच, नदीवर विश्वास ठेवू नये. कधी बुडवेल सांगता येत. शृंगी नाम
म्हणजे ज्याला शिंग आहे, आता आपण बैल आणतो त्या बैलांवर आपला विश्वास असतो, बैल आम्हाला काय करणार, पण तेच बैल कधी पोटात शेंग घालतं कधी कळत. शृंगीराम शस्त्र पाणे, ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे त्याच्यावर विश्वास ठेवून कधी तो वार करू विश्वास ठेवू नये. आणि राजघराण्यावर विश्वास ठेवू कधी घात करतील हे सांगता येत. श्री शिवराज पुढेशी या गोष्टीवर माणसाने विश्वास ठेवू. कोणते कोणते? नदीनांच शृंगीनाम शस्त्र पाणया विश्वास होणं कर्तव्य श्री शिवराज पुढेशी. 6 जणांवर विश्वास ठेवू. म्हणून विश्वास जर कुठे ठेवायचा असेल तर संतांचे पायी आम्हाला विश्वास, संतांचे पायी आम्हाला, संतांचे पायी आम्हाला, संतांचे पायी आम्हाला विश्वास. सर्व भाविकांचा सर्व म्हणून विश्वासाला एकच जागा आहे ती म्हणजे संत आहे, साधू आहे, त्यांच्यावरच आपला विश्वास ठेवला पाहिजे. पण संत तरी कोणाला म्हणावा हाही प्रश्न निर्माण होतो. हा, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा एक गोष्ट कराय, पण संत कोण आहे? कारण आता पोटासाठी संत झाले कलित होत, अशा प्रकारे पोट भरण्यासाठी भरपूर संत झालेले, मग त्यांच्या मागे लागून कसं आपलं होणार? आपलं कल्याण होईल का? तेव्हा संत ही लक्षणं सांगितले. नाही आम्ही एक व्हिडिओ गोष्ट सांगत की एक भिकारी एका सिनेमागृहाजवळ बसायचा, कशा करता? भीक मागण्या करता. आणि एक श्रीमंत माणूस त्या ठिकाणी गेला आणि त्याच्या हातावर खोटं नाणं ठेवलं 50 पैसे. श्रीमंत माणसं हुशार असतात, त्याने खरं नाणं नाही दिलं, खोटं नाणं त्याच्या हातावर ठेवलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, या भिकाऱ्याने सांगितलं, अहो तुम्ही जर नाणं दिलं ते पण खोटं, म्हणजे तुला कसं कळालं? तू तर आणलं आहेस. म्हणजे मी आणला नाही, मी बदलीवर आहे, बदलीवर. मग इथे रोज बसणार आणला कुठे गेला? तो सिनेमा पाहायला गेला. म्हणजे सिनेमा पाहायला गेला तो पण आंधळा नाही, हा पण आंधळा नाही. म्हणजे आंधळा ओळखणं जसं कठीण आहे तसं संत ओळखणं कठीण आहे. विठ्ठलामध्ये असा प्रसंग आहे की ज्या वेळेला म्हणजे मंदोदरीला स्वप्न पडलं, परत मला स्वप्न देखिले म्या. स्वप्न कधी पडलं? मध्यरात्रीला. नेटू वानर मिळाले किती, शिळा सागरू वाजले. अशा प्रकारे. आणि ती स्वप्नामध्ये सांगत होती. स्वप्नामध्ये ही सांगत होती की तुम्ही श्रीरामाला शरण द्या. स्वप्न सत्य होईल
मी तर त्या रामाच्या कधी पाया पडणार कोण म्हणतो असे असतात काही आम्ही देवाच्या कधी पाया पडणार रावणाच्या तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा यांच्यावर विश्वास कोण आहे माझा बंधू आहे आणि तो सात्विक आहे पण त्याच्यावरही माझा विश्वास जो 6 महिने झोप येतो कुंभकर्ण तोही मला सांगतो दादा शरण जा दादा शरण जा परंतु मी त्याच्यावरही माझा विश्वास माझा मुलगा इंद्रजिताला जिंकणारा मुलगा इंद्रजित तोही मला सांगतो बाबा तुम्ही रामाला शरण आणि सीतेला सोडून द्या परंतु माझा त्याच्यावरही विश्वास प्रत्यक्ष भगवान श्रीराम त्याच्यावरही माझा विश्वास नाही आणि तू तर माझी अर्धांगी आहेस तू पण मला सांगते की रामाला शरण जा परंतु मी काय अक्कलकोट्या कारण मला सगळ्या कुळाचा उद्धार करायचा आहे आणि ज्या वेळेला मला नारद महर्षी भेटले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलेलं आहे की रावणाने त्यांना प्रश्न केला की मला रामाची प्राप्ती करून घ्यायची तेव्हा मी काय केलं पाहिजे तेव्हा त्यांनी 2 उपाय सांगितले एक तर भांडण कर नाहीतर भजन कर तेव्हा त्यांना मी सांगितलं मला भजन जमणार नाही मला भांडणामध्ये आणि प्राण जाण्याची वेळ आली तरी त्याला देऊ असं नाही म्हणून नारद वचनी विश्वास विठ्ठल संतांची ये पायी हा माझा विश्वास अशा प्रकारे माझा विश्वास संतांवर असल्यामुळे मी सर्व भावे पद वेगळं आहे आणि संसारातलं पद वेगळं आहे संसारात कुणी कुणाला देत परंतु किंवा संत आपणासारखे करीती नाही काळ वेळ आपल्यासारखे करतात आणि म्हणून संतांची पाळी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो कायेने वाचेने मनाने मी त्यांचा काय झालो 2000च्या 3000च्या पुढचा असेल तर डायरेक्ट मंदिरमध्ये पण त्या ठिकाणी गेल्यानंतर कुठं काढली तरी परंतु तिथे गेल्यानंतर देवाला प्रार्थना केली काय अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर देवा जोपर्यंत मी तुझ्या दर्शनाला इथे आहे तोपर्यंत माझं शरीर माझं सगळं तुझ्याकडे आहे परंतु तुझं लक्ष मात्र कुठं असू दे माझ्या जोड्याकडे म्हणजे कायेन आहे वाचेन आहे पण मनाने कुठे आहे परंतु तुकाराम महाराज सांगतात कायेन वाचेने मनाने मी तुमचा
कशाला म्हणतात तर हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. आपलं अंतकरण शुद्ध करून आपण देवाचं चिंतन करणं हेच आपलं हित आहे आणि हेच आपल्या बरोबर येणार. याचं ज्ञान करून देणारे कोण आहेत आपल्या आई वडिलांना कळवलं आहे परंतु कारण हित नव्हे ठावे जननी जननी जनका दाविला लौकिक आई वडील हा गोपाळ जेणेकरून भगवंत गोपाळ गोपालयती ती गोपाळ हा जो सर्व म्हणजे आपल्या या गायी सांभाळतो म्हणजे जसे इंद्रिय हे इंद्रिय रूपी गायी आहे आणि ह्या सांभाळणं फार कठीण आहे आणि म्हणून असा जो गोपाळ आहे त्या गोपाळाची कृपा होणं हे खरं हित आहे. जसं आणि मग शिदोऱ्या काढल्यानंतर भगवंताने त्याला सांगितलं माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा चोरून या माये माझी जशी शिदोरी आहे शुद्ध सत्वगुणांची माझी शिदोरी तशी तुम्ही घेऊन. पण त्यावेळेला तुकाराम महाराज पण त्यांच्या सांगितलं की देवा कोणाला सांगता घरी जा. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही नका करू तुझी मदत आणि म्हणजे लंका राज त्याला देऊन टाकलं म्हणजे रावणाला मारण्याच्या अगोदर जर रावण जर तुम्हाला शरण आला मग काय देणार तेव्हा त्यांनी सांगितलं माझी अयोध्येची गादी अजून अयोध्या मी त्याला देऊन टाकली म्हणजे देव एवढे म्हणजे केली आणि म्हणून रामाची कृपा झाली. इंद्रिय आवडताना फार मोठं दुःख होतं. सगळ्यांनाच काय आवडता येत असं श्लोक सांगितलं स्वस्त्रा द्वैत्रा वियुक्तवान सवे भवे बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान समाप्त करते. म्हणजे विद्वान माणसाला देखील ही इंद्रिय आवडता येत. आपण नेहमी ती व्यासांची गोष्ट ऐकलेली आहे ना. व्यासांनी महाभारतामध्ये हा श्लोक लिहिला त्याच्यावर आक्षेप घेतला की ही इंद्रिय विद्वानांना काही करू शकत. मग तो श्लोक त्यांनी थांबवला आणि मग त्याची प्रचिती आणून दिली. एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं व्यासांनी आणि एका पर्णकुटी जैमिनीच्या पर्णकुटीजवळ गेले. झुमझुम असा पाऊस पडलं होतं आणि सुंदर अशा प्रकारची ती स्त्रीचं रूप त्या जैमिनीनं पाहिल्यानं म्हणाले अहो या ना आतमध्ये या ना बाहेर कशाला भिजतात. सांगितलं की मी ही लग्नाच्या शोधात म्हणजे एका वधूच्या शोधात आहे मला लग्न करायचं आहे तुम्ही माझ्याबरोबर लग्न करता का. पण म्हणतो की ज्याने त्या श्लोकाला विरोध केला होता की विद्वानाला ही इंद्रिय काय करत. मग त्यांनी सांगितलं मग त्या स्त्री लग्न करायला तयार आहे परंतु माझी अशी आट आहे की 5 प्रदक्षिणा या पर्णकुटीच्या म्हणजे मी तुमच्या त्याने वजन वाढवलं व्यासांनी की आता एकदा तरी तोंड बघून घेते म्हणून मागे वळून पाहिलं तर कोण होते दाढीवाले व्यास. मग त्याने बहीण आणि मुलगी जर वयात म्हणजे मुलगी जर वयात असली बहीण वयात असले तर एकांतात बसू नये त्यांच्याजवळ. आपली इंद्रिय कधी घात करतील हे सांगते. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान समर्पित अशा प्रकारे ही इंद्रिय कधी घात केल्याशिवाय राहत नाही. म्हणून अशा वेळेला जर साधक थकला भागला तर ते काय करतात आपल्याला धीर देतात. धीर जर वियोग झाला तर किती महिने मासा जगतो. संगे मत्स्या मरण पाण्यापासून मासा वेगळा काढला की लगेच त्याला मरण. तशी माणसाला विषय म्हणजे इंद्रिय आवडतात तैसे विषयांचे घर
इंद्रिया नेनता थोर काय विराग युगांत ते वीर आवडी तुका म्हणे शेष घेई नाव तुका म्हणे शेष घेई नाव तुका म्हणे शेष घेई नाव संरचनाप्रमाणे जर आपण वागण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये आपण निर्दोष झाल्याशिवाय मी त्यांचा काया वाचा मनाने दास झालो तेच माझे हित करते आहेत आणि अशा प्रकारे मी परमार्थ करत असताना थकलो भाग मला कडीवर घेतात मला धीर देत म्हणून मी त्यांचं उचिष्ट सेवन करतो आणि त्यांच्या वचनाप्रमाणे वागण्याचा
महाराज